छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या जातं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्या जातं. ज्ञानोबराय, तुकोबराय, 18 पगड जातीतले संत महात्म्य, थोर युग पुरुष महाराणा प्रताप असतील, अनेक थोर महापुरुष असतील, आज यांचं जे नाव घेतल्या जातंय ते सहजासहजी नाही घेतल्या जात. कुणाचं सहजासहजी घेतल्या जात नाही महाराज. ऐका, आपल्याला ज्ञातच असेल, कालच झाली 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी असं म्हटलं जातं ना. पण याच्या पाठीमागलचा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्या अंगावरती शहारे उभा टाकतात. असं वाटतंय त्या काळाची अवस्था काय असेल या प्रजेची. त्या काळाची अवस्था जर पाहिलीच माणसाच्या मनामध्ये आज सुद्धा राग येतो. त्या काळाच्या एखाद्या यवनाचं नाव घेतलं तर आज सुद्धा तळपायाची आग मस्तकाला जाते. का तर त्यांनी इतका छळ तुमचा आमचा केलेला. त्या छळाच्या प्रत्येकानं मासाहेब जिजाऊनं मागणं मागितलं. आई भवानीला साकडं घातलं होतं आणि भवानीला साकडं घालून सांगितलं होतं तिनं, पाच 10 मिनिटं राहिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र थोडंसं सांगतो, थांबतो. हात वर घ्या सर्वांनी, सर्वांनी टाळी एक वाजवा. एक पुरुष मंडळ, तरुण मित्र मंडळी, टाळी वाजवा, टाळी. हा, शिवाजी महाराज तुमच्यासाठी सांगणार आहे. वा, एक. ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक युग पुरुष झाले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत झाले. इथं धर्मवीर झाले, कर्मवीर झाले, शूरवीर झाले, दानवीर झाले. या महाराष्ट्राची माती पवित्र, ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राची माती म्हणजे सामान्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराज दिले. याच महाराष्ट्राच्या मातीनं धर्मवीर शंभू राजा दिले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकनेते झाले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतवीर झाले, कर्मवीर झाले, महाराणा प्रताप झाले. महाराष्ट्राची माती म्हणजे सामान्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊ सारखं रत्न जन्माला आलं. त्या मासाहेब जिजाऊनं तुमच्या आमच्या कपाळावर कुंकू लागावं, आपल्या मंदिरावरती कळस दिसावा, आपल्या अंगणामध्ये तुळस दिसावी, याच्याकरता मागणं मागितलं. मासाहेब जिजाऊ जगदंबेला प्रार्थना करतात, आई भवानीला प्रार्थना करतात, हे भवानी, तू प्रत्येकाच्या नवसाला पावणारी आहेस. अनेक दैत्याचा वध केलास, गजासुराला मारण्याकरता जगदंबेचं रूप धारण केलंस ग तू. पण आज आमची प्रार्थना आहे, ऐक. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊनं मागणं मागितलं आणि त्या जिजाऊची इच्छा पूर्ण करण्याकरता आई जगदंबेनं, मा भवानीनं, मा आदिशक्तीनं एक क्रांती सूर्य तुम्हा आम्हाला दिला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर तुमचं आमचं आराध्य दैवत म्हणून ज्याला पूजल्या जातं असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आली. पूर्ण महाराष्ट्रात साऱ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. बरं, जसं पाण्याचा रंग, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाए उस जैसा. जसं पाण्याचा आतापर्यंत शास्त्रज्ञानाला रंग कळाला नाही, वेदाला, पुराणाला, संत वचनाला किंवा शास्त्रज्ञानाला सुद्धा पाण्याचा रंग कळाला नाही. पाण्याचा रंग कसा आहे, जिसमे मिलाए ऊस जैसा, ज्याच्यात पाणी टाकताल त्याचा लगेच तो रंग धारण करत असतो. दुधात टाकलं तर लगेच ते दुधाच्या भावानं ऐकतं, बाटलीत टाकलं तर पाण्याच्या, बरं का. हो, ते ताकात टाकलं, तेच भाजीत टाकलं, कोणत्याही पदार्थामध्ये जर पाणी मिक्स केलं तर ते लगेच त्याचं स्वरूप सोडून देतं
आणि ते जे ज्याच्यात मिसळले त्याच्या स्वरूपाला धारण करतं. तसं सगुण रूपातला जो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे, तुम्ही आम्ही त्याला भजत असताना ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटलं की इथं देव आहे, तो तिथं प्रगट होतो. ज्या ठिकाणी माणसाचा भाव एकनिष्ठ झाला, मग ते कुठल्याही असू द्या, शेतातल्या दगडाजवळ जरी गेलात आणि माझ्या मनात किंवा आपल्या मनात भाव उत्पन्न झाला नक्की इथं देव आहे, तिथं देव आलाच. भावे जैसा तैसा वा. हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा हरी एक. हरी दिया दाता हरी दाई दिशा. हरीची अनाथ हरी दायिनी. हरी दिया दाता हरी दाई दिशा. हरीची अनाथ हरी दायिनी. जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. हरी एक. हरी एक. हरीची या दासा हरिदाही दिशा आणि भावे जैसा तैसा हरी एक. हरी किती आहे? हरी एकच आहे. पण हरिदाही दिशाला ज्या भक्त जर फिरायला लागले, कुठल्याही दिशेला गेले, कुठल्याही काळाला गेले आणि कुठल्याही वेळेला गेले आणि कुठल्याही स्थानावरती गेले, तरी सुद्धा तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या भक्तासाठी प्रगटला आणि भाव त्यांचा धैर्यला. भक्तासाठी जिथं आहे तिथं, मग तो नाही कुठं आहे का? प्रत्येक ठिकाणी सगळ्याच्या पाठ असलेलं प्रमाण आहे. विठ्ठल जळी तळी भरला नित्य ठावला उरला. पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जाई तळी भरला रित ठावला. जिथं जाताल तिथं तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिथा ठाव नाही उरला. फक्त ते पाहण्याकरता आजम्या दृष्टीने देखिला किंवा पाहिला विठ्ठलची विठ्ठल. प्रत्येक ठिकाणी देव नाही अशी जागा या जगात नाही. सर्वा घटी राम देहादेही एक. प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व जीवाचा आराम. प्रत्येक ठिकाणी जिथं जाताल तिथं तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. फक्त देव पाहण्याची दृष्टी आली पाहिजे. निर्गुण निराकार तत्वातला देव जगात ओत पोत भरलेला आहे. असं उदाहरण दिलं जातं बघा विनोदानं. पूर्वीची शाळा एका झाडाखाली एखाद्या वृक्षाखाली अशा ओट्यावर भरायची. सगळ्या विषयाला एकच गुरुजी, म्हणून त्यांना गुरुजी म्हणायचे. बरं, आता अलीकडच्या काळात गुरुजी म्हणत नाहीत. काय म्हणते? काय म्हणतात? सर. कशामुळे म्हणतात माहिती आहे का? वा, आपले मास्तर आहेत म्हणून. नाही, तुला मोठं झाल्यावर कळल. तुला 10वीला गेलास ना, मग तुला त्याला म्हणायचं. पूर्वी सगळे विषय आणि गुरुजी मात्र एकच. एका गुरुजीनं विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याकरता, ऐका देव कसा प्रत्येक ठिकाणी याच्याकरता सांगतोय, सगळ्या विद्यार्थ्यांना एक पेरू घेऊन आले पेरू खाण्याकरता. आणि असं सांगितलं की म्हणे पोराहो, उद्या मी तुमची एक परीक्षा घेणार आहे. म्हणे बोला गुरुजी, कोणती परीक्षा आहे? हे 50 पेरू आणलेत, तुम्ही 50 जण आहे. म्हणे ठीक आहे, हे प्रत्येकाला मी एक एक पेरू देणार आहे. देत असताना एवढं मात्र लक्षात ठेवायचं की हा पेरू अशा जागी जाऊन खायचा की जिथं तुम्हाला कोणीच बघितलं नाही पाहिजे. ऐका बरं का, तुमच्यासाठी आहे. हुशार होऊन तुम्ही, परीक्षा आहे. हा, मी पूर्ण बक्षीस देतो तुम्हाला. अशा ठिकाणी जाऊन खायचं की तिथं पुन्हा तुम्हाला कोणी पाहिलं नाही पाहिजे. सगळ्याला एक एक पेरू वाटून दिला. ऐका, गोड आहे बघा. पेरू वाटून दिला. सगळे विद्यार्थी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर आता पेरू लपवून खायचा आहे. कुणी दिसलं नाही पाहिजे. कुणी आतल्या घरात गेलं, पांघरून घेतलं आणि पांघरून घेऊन खाल्ला. कुणी शेतात जाऊन खाल्ला, कुणी झाडावर जाऊन खाल्ला, कुणी बाथरूम. दिसू नये ना. जसं आता जर स्पर्धा केली अंत्येश्वर की मोबाईल दिसू नये असा ठेवा. आता जर सध्याच्या काळात राजीव महाराज
आपल्या माय बापाला सुद्धा जर मोबाईल दिसून अशी जर स्पर्धा केली तर जगात अशी इतकी लेकरं होतील. खूप जग पुढे गेलं. आता परवा 2-4 दिवसाखाली घडलेली घटना, एका मुलीनं 12वीचा पेपर दिला. चालू आहे ना पेपर 12वीचा. पेपर दिला आणि एस टीमध्ये बसली, बसमध्ये बसली, गावाकडे जाऊ लागली. बसमध्ये बसली, तिची पास होती. कंडक्टर आला, पास पाहिली. कंडक्टर पाठीमागं तिकीट काढण्याकरता गेला गुरु, आणि तिकीट काढण्याकरता गेल्याच्या नंतर ही मोबाईल बघत बसली. मोबाईल बघत बसली. अर्धा पाऊण तास लागला त्या कंडक्टरला परत येण्याकरता सगळ्याचं तिकीट काढून. आणि आल्यानंतर त्या मुलीला पाहिलं आणि मुलीच्या हातात मोबाईल होता. त्या मुलीला विचारलं, कुठली आहेस? म्हणे या गावची. म्हणे वा, तू खूप पुढं जाशील जीवनात. ऐका बरं का, ते कंडक्टर त्या पोरीला म्हणायला लागला, तू खूप पुढं जाशील जीवनात. ते म्हणले, आतापर्यंत तर तुम्ही असं कधी म्हणलं नव्हतं, आताच का म्हणायला लागले? म्हणे तुझ्या हातातला मोबाईल मला सांगते, तुझ्या हातातला मोबाईल सांगते तू खूप पुढं जाणार. ती म्हणली, अहो असं का म्हणता तुम्ही? म्हणे तुझं गाव जाऊन 20 मिनिटं झाली. तुझं गाव जाऊन 20 मिनिटं झाली, आणखी तुला कळालं? तसं काही काहीचं आयुष्य जात आहे पहा. पण तरी सुद्धा माय बापाला सुद्धा काही जणांनी कळू दिलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ते पेरू प्रत्येकानं ज्याला जसा जमेल असा जाऊ जाऊ खाल्ला. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 50ला 50 विद्यार्थी बरोबर 10 वाजता शाळेत आले. शाळेत आल्यावर सगळ्या जणांना पेरू खाल्ला होता. एक जणाच्या हातात मात्र पेरू दिसत होता. शाळा भरली, प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झालं. गुरुजीनं सांगितलं ऐका. गुरुजी बसले, खुर्चीवरती बसले, सगळे विद्यार्थी खाली बसले. आणि गुरुजीनं विचारलं सगळ्या विद्यार्थ्याला, काल दिलेला ग्रहपाठ पूर्ण केला का? ज्यांनी खाल्ला होता का? ते म्हणले ग्रहपाठ दिलाच नाही. अहो गुरुजी, तुम्ही तर काल परीक्षा घेणार. हो हो, तीच केला, सगळ्यांनी करून आणलं. म्हणे हो गुरुजी. प्रत्येक पोरग एक एक उठायला लागलं, सांगायला लागलं, सांग रे तू कुठं खाल्ला? ते म्हणला आतल्या घरात जाऊन. 2 नंबरचा तू कुठं खाल्ला? शेतात जाऊन. 3 नंबरचा म्हणला झाडावर जाऊन. त्या 4 नंबरचा म्हणला सगळ्यात गावाच्या बाहेर जाऊन खाल्ला. बर, सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्तर वेगवेगळे दिली. शेवटी एक मुलगा उठून उभा टाकला, त्यानं हातात पेरू दाखवला आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी मी मात्र खाल्ला नाही. ऐका आता गोड्या, गुरुजी मी मात्र हा पेरू खाल्ला नाही. गुरुजीनं विचारलं, तुला आवडत नाही का? नाही म्हणे गुरुजी, तसं काही नाही, तुम्ही ग्रहपाठ दिला होता, मग काय हे पूर्ण केला नाही? तर त्या पोरानं दिलेलं उत्तर किती गोड आहे का. त्या पोरानं सांगितलं, गुरुजी मी आतल्या घरात गेलो, 2 पांघरून घेतली आणि खायला सुरुवात केली की माझ्या मनात विचार आला की मला कोणीतरी बघायलंय. ऐका बरं, मला कोणीतरी बघायलंय. मी तिथून बाहेर निघालो, झाडावर जाऊन बसलो, खाणार एवढ्यामध्ये पुन्हा मनात माझ्या विचार आला, गुरुजी मला तिथंही कोणीतरी बघत होतं. 3ऱ्या वेळेस मी शेतात गेलो, शेतात जाऊन खायला लागलो, पण तिथंही गेलो आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा माझ्या मनात विचार आला, इथं सुद्धा मला कोणीतरी बघायला लागले. कोण बघत होते रे तुला? गुरुजीने प्रश्न केला, कोण बघत होतं तुला? त्या पोरानं उत्तर दिलं, गुरुजी मी जिथं जाईल तिथं माझा देव मला बघत होता, म्हणून मी खाल्ला. ज्या ठिकाणी मी जाईल ना त्या ठिकाणी माझा देव बघत होता. असं म्हणतात माणसं की आम्हाला कोणी बघतच नाही, पण 24 तास आपण झोपलो ना तरी सुद्धा तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आपल्याकडे बघत असतोय. ज्या दिवशी त्यानं बघणं सोडून दिलं, ऐका बरं का, ज्या दिवशी त्यानं बघणं सोडून दिलं, माणसं याला मांडी घालून भितडाला चिटकून बसवीत येत. पुन्हा बघणं सोडून दिल्यावर देवानं जर बघणं याच्याकडे सोडून दिलं तर अख्खं जग म्हणतं याला उचला लवकर. कारण देवाचं बघणं आतापर्यंत आपण त्याच्याकडे बघत नाहीत हे नवलच नाही, पण ज्या दिवशी त्यानं आपल्याकडे बघणं बंद केलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं माणसाचं वाटूळ झालं, विनाश झाला. ऐका गड्या, नरदे हात आलाय आणि आल्यानंतर माणसानं देव प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाताल, काही माणसं म्हणतात आम्हाला वाईट कर्म करत असताना कोण बघणार आहे, म्हणतात ना वाईट कर्म करत असताना कोण बघणार आहे. पण त्याच माणसावर बळीराम महाराज जर दुसरी वेळ आली, एखादं चांगलं कर्म त्या माणसानं केलं दादा, आणि चांगलं कर्म करून जर गावातली लोक मान्य करत नसतील तर तो माणूस त्या दिवशी म्हणतो, जाऊ द्या हो, गावातल्या लोकांना नका मान्य करू द्या, पण मी खरं बोलतोय, हे वा मी खरं बोलतोय. अहो मी असं वागलोच नाही, नाही लोकांनी नाव ठेवलं तरी हरकत नाही, पण देवाला तर माहिती आहे ना मी काय केलंय ते, देवाला तर माहिती, असं माणूस म्हणतो. पण तोच माणूस जर चुकला, त्याच माणसानं जर पाप केले, तर आतापर्यंतचा एक तरी माणूस म्हणलाय का हो नाही महाराज, हे लोक मला किती बी चांगलं म्हणलं तरी हरकत नाही, पण मी किती पाण्यानं धुतलाय हे देवाला
अहो जसं चांगलं कळणार आहे देवाला, एका नाण्याला दोन बाजू जसे असतात. जर चांगलं कळत असेल गड्या देवाला तर माझं असं मत आहे वाईट सुद्धा देवाला कळणार आहे. जर सत्य देवाला कळत असेल तर असत्य सुद्धा देवाला कळणार आहे. जर पाप देवाला कळत असेल तर पुण्य सुद्धा देवाला कळणार आहे. या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. ऐका, असं वाटतंय लोकाला, पूर्वी खूप गोड गीत होतं बघा, भजन होतं, भावगीत होतं, रेडूचा जमाना होता पूर्वीचा. त्या रेडूवरती सकाळी सकाळी भजन लागायचं. देहाची तिजोरी भक्तीचा चठीवा, उघडदार दिवा आता, उघडदार दिवा, उघडदार दिवा आता, उघडदार दिवा. उजेडात होती पुण्य, अंधारात पाप, ज्याची त्याची आती आहे कर्तव्याची माप. उजेडात होती पुण्य, अंधारात पाप, ज्याची त्याची हाती आहे कर्तव्याची माप. स्वार्थ जणू भिंतीवरीचा आरसा पुलोरा. चला, आयुष्यभर कुणीतरी विचारणारा असावं. माणूस घडतोच तेव्हा बरं का, की कुणीतरी विचारणारा असावं. कुणाची तरी आपल्या अंतकरणामध्ये भीती असावी. ती मारण्याची भीती नाही, आदराची भीती असावी. मग ती आपल्या वडिलाची असो, चुलत्याची असो, आणखी कुणाची, कुठल्याही गावातल्या अहो पूर्वीच्या गावातल्या एका श्रेष्ठ माणसाला सुद्धा काही माणसं भीत होते. एखादा माणूस जर चांगला कर्तव्यवान असेल, चांगला वागणारा असेल तर गावातला माणूस सुद्धा त्याला भीत होता, त्याचा आदर करीत होता. आता कुणाचाच बापाचा आदर करीना. आता काळ बदलून गेला आहे की नाही. पण आता सुद्धा काही माणसं जर चांगली वागत असतील तर त्यांचा आदर सगळी लोक घेतात. का तर त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या वागण्यातच त्यांचा आदर्श ठरलेला आहे. सगुण रूपातला, निर्गुण रूपातला तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक. जिथं जाताल तिथं आहे, आणि ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी तो देव आहे. म्हणून अशी जर भावना माणसाच्या अंतकरणात झाली तर माणूस पापच करणार नाही. माणसाच्या अंतकरणात जर भावना अशी निर्माण झाली ना, मी जिथंही जाऊ, वाईट कर्म जर करायला लागला तर मला देव बघायला लागलाय, इतकं जरी लक्षात राहिलं तर तो माणूस पाप कर्म करणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण माणसं सध्याच्या काळात जगतायत अशी की आपल्याला कोणी विचारणारच नाही. माणसं राहतायत अशी, वागतायत अशी, खातायत अशी, पितायत अशी की मला कोण विचारणार आहे, मला कोण विचारणार आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. इथं वाटलं नसेल पण पुढे कुणीतरी विचारणार आहे. पुढे कुणीतरी गेल्यानंतर तुमचं आमचं कर्म आपल्या सोबत येणार आहे ना, त्या कर्मापासून मात्र कोणाला सुटका झाली नाही. त्या कर्मा निर्गुण निराकार तत्वातला तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक जगात ओतपोत भरलेला आहे. तो देव नाही अशी या सृष्टीवर, या भूतलावर जागाच नाही. विठ्ठल विठ्ठल आणि तो सगुण रूपातला देव. तुम्हा आम्हाला तर कळणारच नाही. कळण्यासाठी तर संत सानिध्यात यावं लागतंय. निर्गुण निराकार तत्वातला देव संतांना मान्य केला, पण संतांनी त्याचं भजन करायला सांगितलं नाही. मान्य केला तो आम्हाला मान्य आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, जिथं आहे तिथं आहे, प्रत्येक ठिकाणी मान्य आहे. पण देवा आम्हाला तुझं रूप त्याच्यापेक्षा सुद्धा, कारण वेदानं, पुराणानं, शास्त्रानं ज्या सगुण रूपाचं चिंतन केलं ते सगुण रूप आमच्यासाठी चांगलं आहे. निर्गुण मानत नाही असं नाही. कधी कधी असं होतं ना की एकाला मान दिला की दुसऱ्याचा अवमान होतो, एखाद्याचं नाव घेतलं की दुसऱ्याचं नावाचा अवमान होतो. संत महात्मे म्हणतात देवा आम्ही तुझ्या दोन्ही रूपाचं नाव घेतो रे, सगुणाचंही घेतो आणि निर्गुणाचंही घेतो. सगुण निर्गुण आम्हाला मान्यच आहे, पण वेदानं, पुराणानं जगप्रसिद्ध असणारा अभंग आहे बघा, सगळ्याला पाठ आहे. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कसा आहे तो ऐका. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तो विटेवरचा मालक उभा टाकलेला आहे ना,
तर त्याच्या रूपाचं वर्णन करत असताना वेदानं सांगितलं, वेदा नाही कळला, वेदाला कळाला नाही, पुराणाला कळाला नाही, संत वचनाला कळाला नाही, पण संत वचनाने मात्र मान्य केला. पण देवा त्याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला तुका म्हणी आम्हा सगुणाची ध्यान म्हणून चाड धरत असे. बाकीच्या रूपाचं आम्हाला काही घेणं देणं नाही देवा. तुझे अनंत रूप आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपात आम्ही तुला देवा पाहिलंय, पण तुझ्या रूपाचं वर्णन करत असताना आम्हाला जे आवडतंय ते कोणतं रूप आहे अभंगाच्या पहिल्या आवडे रूप रूप गोजिरे जगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखवले पाहता लोचन सुखवले आता नित्य आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये आता दृष्टी पुढे पुढे ऐसाचे तुराये पाहता लोचन सुखवले पाहता लोचन सुखवले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये आता दृष्टी पुढे आवडे रूप गोजिरे सगुण पाहत लोचन सुखवले हो पाहत लोचन सुखवले रूप गोजिरे सगुण पाहत लोचन सुखवले सुखावले अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय देवाच्या रूपाविषयी बोलत असताना सांगताय, देवा दोन रूपही आम्हाला मान्य आहे, सगुणही मान्य आहे आणि निर्गुणही मान्य आहे. पण निर्गुण रूपाचं जर आम्ही भजन करायला गेलो तर आम्हाला समाधान वाटत नाही. कारण निर्गुणाचं ते तत्वच कळालं नाही, निर्गुणाचं रूपच कळालं नाही. जसं पाण्याचा रंग कळालाच नाही, तसं निर्गुण निराकार तत्वातल्या देवाचा रंग रूप, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. रघुराया ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, मग त्याचं भजन तरी आम्ही करावं काय? म्हणून तुकोबराय अट्टहासानं सांगतायत, आवडे हे रूप गोजिरे सगुण. सगुण रूप देवा तुझा आवडता आणि याला रूपा बळे करून खळे हरिदासी, करून खळे हरिदासी, करून खळे हरिदासी. आणि येला रूपा बळे करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी. याला रूपा बळे करून खळे हरिदासी, आणि याला रूपा बळे करून खळे हरिदासी, करून खळे हरिदासी, करून खळे हरिदासी. आणि येला रूपा बळे करुणी करे हरिदासी, आणि येला रूपा बळे करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी.
आणि याला रूपा बळेन करोनी खळे हरिदासे. निर्गुण निराकार तत्वातला देव सगुण साकार रूपात जर कुणा आणला असेल तर ते संत महात्मे. आणि या संतांना सांगितलंय देवा तुला रंग नव्हता, रूप नव्हता, पण आमच्या मनात जसा रंग रूप आम्ही भरला तसा तुला प्रगट. आणि होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. आज आम्ही छाती टोकपणे सांगतो आमुची या भावे तुझं देवपण आणि हे का विसरून राहिला. आमच्यामुळे देवा तुला तुझं देवपण आहे, आमच्यामुळे तू रूपाला साकार. अहो आम्ही खळे केले कशाचे, सोयाबीनचे. आम्ही खळे करून तुला म्हणजे आम्ही रात्रंदिवस साधना केली, तप केलं, समाधी लावली, अनुष्ठान केलं, त्याच्या जोरावरती त्या निर्गुण निराकार तत्वातल्या देवाला सगुण साकार रूपात प्रगट व्हावं लागलं. आणि मग तुकोबराय म्हणतात आता तू सगुण साकार रूपात प्रगट झालास ना, आता ऐक देवा आम्हाला आवडे हे रूप गोजिरे सगुण. आता तुझं रूप आम्हाला आवडतंय. आणि जगात असा एकही जीव नाही बघा की ज्याला काही ना काहीतरी आवडत आहे. प्रत्येकाला काही नाही काहीतरी आवडत असतं बघा. कोणीही असू द्या, ते देव असो, संत असो, जीव असो. देवाला सुद्धा काहीतरी आवडत आहे, संताला सुद्धा काहीतरी आवडत आहे, आणि जीवाला सुद्धा काहीतरी आवडत आहे. अगदी घरातले 2-4 प्राणी सांगतो पुढे चलतो आहे का. प्रत्येकाला, माणसाला तर आवड आहे याच्यात नवलच नाही देवदास पाटील. पण लहानातला लहान जरी प्राणी असला 184 त्याला सुद्धा बळी महाराज काहीतरी आवडतं. अगदी घरातला प्राणी सांगतो पुरावा आहे का, त्याला काय आवडतं तुम्ही सांगायचं. मुंगी. मुंगी बघितली का तुम्ही? वा बघितली. काय आवडतं तिला? तुम्ही बघितलीत नाही मग. चला 2 नंबरचा प्राणी जाऊ द्या, एकदा चुकलं तर काय होतं. चला 2 नंबरचा प्राणी ऐका. मांजर. मांजर मांजर बघितली का? काय आवडतं मांजरला? उंदीर. इकडचे उंदर भारीच आहेत खरं ह्याला. जे उंदीर म्हणले ना त्याच्यासाठी सांगतो आहे का. मांजराला दूध आवडतं पण बोक्याला उंदीर आवडत. मग ते 2 पायाचा असो की 4 पायाचा. विठाला विठाला 3 नंबर प्राणी सांगतो. गाढव बघितलंय का? गाढव. गाढवाला काय आवडतंय? गाढवाला काय जाऊ उकंड्यावर जाऊन लोळायला. कुणाला? गाढवाला आवडतंय. बरोबर आहे ना. उकंड्यावर जाऊन अहो त्याला एसीच्या रूम मध्ये बसवा. कुणाला? ऐका बरं का, एसीच्या रूम मध्ये जरी त्या गाढवाला बसवलं तरी त्याला एकदा तरी उकंड्यावर जाऊन आल्याशिवाय करमत. सोफा सेटवर बसवा त्याला, मोठ्या मोठ्या गाद्या आणा त्याला बसवाय, ते एकदा तरी जाऊन येते नालीत पडून. कोण? वा विठाला 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 विठाला. पोरं हुशार आहेत बरं तुमच्या इथले, कारण मला पोराला सांभाळायच्या आधीच आवड आहे. विठाला विठाला विठाला. पुढचा प्राणी सांगतो हा पोरं. पुढचा प्राणी हत्ती. पाहिलाय का हत्ती? सगळ्यात मोठा हत्ती के पाव मी सब के पाव आहे की नाही. हत्तीला सुद्धा काहीतरी आवडतं. काय आवडतं हत्तीला? केळं. बर पोरं चॅप्टरच आहे. हत्तीला हत्तीच्या विठाला विठाला. हत्तीला आवडतं पाण्यात बसून आपल्या मुलाबाळाच्या अंगावर पाणी टाकायला. हत्तीला आवडतं. आपल्या घरात कुत्रं बघितलंय आपण, कुत्रं. त्या कुत्र्याला सुद्धा काहीतरी आवडतं. कुत्र्याला परवात आहे का, कुत्र्याला आवडतंय भोकायला. काय आवडतंय? तुम्ही बघितलंय का भोकल्याला? कुण? कुत्र आहे का. कुत्र्याची आवड शास्त्रात नर आहे भुंकता सर्वाठ आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे. ऐका बरं का पाठीमागं बसलेल्या. कुत्र्याला आवड आहे, कुत्र्याची आवड मालक. कुत्र्याची आवड अशी शास्त्रात तुकोबरायानं सांगितली. बळी महाराज त्याला भुकल्याशिवाय करमत. त्याचे भुंकणे न राहे स्वभावासी करील काय, स्वभावासी करील काय. त्याचे भुंकणे न राहे स्वभावाची करील काय, स्वभावाची करील काय. वा, त्याचे भुंकणे न राहे स्वभावता करील काय. स्वभावाशी करील काही. कुत्र्याचा स्वभावच आहे, त्याला भुकल्याशिवाय गपची. 8 दिवस उपाशी ठेवा. कुणाला? ते भुकल्याशिवाय गपची बसणार नाही. आणि खास करून देवदास पाटील पांढऱ्या कपड्याचं आणि कुत्र्याचं काय वाटोळे देव जाणे. पण पांढरे कपडे बघितले की ते भुकते. बरोबर आहे महाराज? सूरदास महाराज बरोबर आहे का? पांढरे कपडे गाडीवर लिहून भजन करून जरी जाऊ लागलं तरी ते महाग लागते. कुणाच्या?
मोटरसायकलच्याही मागं लागते, ऐका, गाडीच्या बी मागं लागते, फॉर्च्युनर असली तरी तिच्याही मागं लागते. कोण? ती सापडणार आहे का त्याला? सापडत नाही. पण कुत्र्याला देखवतच नाही. काय? आपल्या पुढं कुणीतरी गेलेला देखवत, मग भुकल्याशिवाय गपची बसत. काही कुत्र्याला अशी लई भुकायची सवय लागली, त्याचं पोटच भरत नाही. बरं, कुणालाही भुकत नाही ते, त्याचा एक स्वभाव आहे का बरं का. त्याचं शास्त्रातलं वचन आहे, ते कुणालाही भुकत नाही. ज्याच्या घरात काहीतरी आहे त्याच्याच दारात समोर येऊन ते वा पोर हुशारच आहे ते. विठाला विठाला कुत्र कुणालाही भुकत नाही. घडलेली घटना सांगतो. राजभाऊ महाराज परळीत बसलो होतं संस्थेवर मी, आणि संस्थेवर बसले असताना 2-4 भजनी भेटण्याकरता आले. बिचारे आले, चहा घेतला आणि परत जाऊ लागले. तिथं एक रस्त्यावर कुत्रं बसलं होतं. त्या भजन्याला बघितलं आणि कुत्रं त्याच्या मागं लागलं. भजन्याला बघितलं, कुत्रं मागं लागलं. भजने बिचारे आपल्या गाडीवर होते, निघून गेले. त्याला काहीच म्हणले नाही. थोड्या वेळानं तिकडून लयजिम खेळणार आलं. लयजिम खेळणार कळतंय का तुम्हाला? नाही कळायचं, उगं हो म्हण नका. कसं? हा, पुन्हा इशारा मला सांगतो. ऐका, तुमच्यासाठी सांगतोय. तिकडून एक लयजिम खेळणार आलं. बरं, आलं ते बघितलं कुत्र्यानं. महाराज, ते कुत्र्यानं बघितलं आणि कुत्रं जशाच तसं खाली बसलं. कशामुळं? ते वाघ आलाय म्हणून. ते लयजिम खेळणारं तिकडून आलंय म्हणून कुत्रं जशाच तसं खाली बसलं. ते जसं जसं पुढं येईल तसं जसं हे शेपटानं बसलेल्या जागेवरच मागं सरकू लागलं. त्याला उठून असं वळून जाण्याची सुद्धा हिंमत राहिली नाही. लयजिम खेळत ते आलं, शेपटी तुडविली कुत्र्याची. कुत्र्यानं कुक केलं आणि पळून गेलं. भुकलं नाही ते कुत्रं, भुकलं नाही. मला रागच आला जरा. मी त्या कुत्र्याजवळ गेलो, म्हणलं का रे कुत्र्या, आमचे भजनी 4 भजन करून गेले बिचारे, इथे आले रोज परमार्थाला, त्याला तू भुकलास. काही संबंध नव्हता. तो तिकडच्या कडीला, ते तिकडून जाऊ लागले, त्याला तू भुकलास आणि हे तुझी शेपटी तोडून गेलं, तरी तू त्याला भुकला नाहीस. त्या कुत्र्यानं किती सुंदर उत्तर दिलं आहे का बळी महाराज. कुत्र्यानं सांगितलं, महाराज, भुकायचं सुद्धा चांगल्याला असतंय, वाईटाला भुकून करायचं तरी काय? भुकायचं कुणाला? चांगल्याला. ज्याच्याजवळ काहीतरी दिलंय ना त्यालाच कोणीतरी भुकत असते. थोडक्यात सोपं सांगू, उगच कोण कुणाचं सध्याच्या काळात नाव घ्यायला तयार? आपल्या बापाचं कोणी नाव घेणार लोक. आपलं जर कोणी नाव घेत असतील तर असं ओळखा, गंगाधर महाराज आपल्याला काहीतरी देवानं दिलंय. आणि देवानं दिलंय, आपण भाग्यवान आहे. आपले माघारी चर्चा होत असेल, माघारी कुणीतरी नाव घेत असेल, असं ठरवा की देवानं आपल्याला काहीतरी देण्याच्या यादीत आहे. भुकणाऱ्याच्या यादीत नाहीत, आपण देणाऱ्याच्या यादीत आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला काही ना काहीतरी आवडतं आहे का. एका मुंगीचं नाव घेतलं तर सगळ्या मुंग्याला, ती परळीची असली काय आणि उदगीरची असली काय, काय आवडतं तिला? साखरच आवडते. 2 नंबर मांजर आहे, कुठलीही असली तरी तिला फक्त दूधच आवडत आहे. 3 नंबर गाढव आहे, कुठलंही असलं तरी त्याला उकंड्यावर जाऊन लोळायलाच आवडत आहे. 4 नंबर कुत्रं आहे, कुठलंही असलं तरी त्याला भुकायलाच आवडत आहे. पण 5 नंबर अगदी हत्तीला सांगितलं, कुठलाही हत्ती असला तरी त्याला पाण्यात जाऊन विहार करायला आवडत आहे. आणि 6 नंबर तुमचं आमचं सांगतो आहे का, माणूस आहे माणूस. या माणसाला काय आवडेल कोणी सांगल बरं? काय आवडतं माणसाला? आता सध्याच्या काळात सांगतील काय आवडतं? मोबाईल, मान. आता सध्याच्या काळात एका ठिकाणी येऊन आवड बसायला लागली आहे की प्रत्येक माणसाला आपल्या जीवापेक्षा सुद्धा काय आवडतंय? मोबाईल आवडायला लागलाय. जीवापेक्षा सुद्धा जास्त. अहो, आत्ता संभाजीनगरला घडलेली घटना आहे अंतेश्वर भाऊ, की एका बापानं पोराला मोबाईल दिला नाही म्हणून बापालाच कुऱ्हाडीनं मारलं. कुऱ्हाडीनं, पेपरला वाचलं असेल, न्यूजला आले, कुऱ्हाडीनं मारलो 10वीचं पोरगं, बापानं मोबाईल दिला नाही म्हणून. आणि ऐका, आपल्याला जर खरंच आपले लेकरं हुशार बनवायचे असतील, खरंच सांगतो हा, नारदाच्या गादीहून, लेकरं जर हुशार बनवायचे असतील, आपल्या म्हातारपणात सांभाळ करावा असं जर वाटत असेल, मायबापू माता मावल्या खास करून हातात आहे, खरंच तुमच्या लेकरावर तुमचं प्रेम असेल, तुमच्या लेकराला तुम्हाला चांगलं शिकवावं असं वाटत असेल, तर 10वीपर्यंत मुलगा असो की मुलगी असो त्याला मोबाईल देऊ नका. देऊ नका बरं. तुम्ही टाळ्या वाजवताल पण हे माझ्या नावानं बोटं मोडतील. ह्याला कुणा आणलं होतं म्हणतील, ह्याला काय करायचं आहे, हो म्हणतील ना कधी काही. पण ऐका, नाही त्याच्यात आपलं हित गड्या. शिक्षणाच्या वयामध्ये पुन्हा आयुष्य आरामानं आयुष्यभर पडलंय, काय करायचं ते पुन्हा आयुष्यभर करा. पण शिक्षणाच्या वयामध्ये जर शिक्षण घेतलं तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती आजरामर राहणार. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला
तुकोबराय म्हणतात देवा, जसं जीवाला काही ना काहीतरी आवडतं तर माणसाची आवड मात्र एका ठिकाणी बसत नाही. एका घरात 4 माणसं असली तर आईला एक आवडत आहे, बापाला एक आवडत आहे, मुलाला एक आवडत आहे, मुलाच्या बायकोला एक आवडत आहे. एका माणसाची आवड मात्र सांगता येणार नाही. पण संतांनी वचनाने असं सांगितलंय की सगळ्या जीवात नरदेहात आलेल्या जीवात्म्याला फक्त संसार आवडतंय. संसार आवड या 3 शब्दामध्ये त्या सगळ्याच गोष्टी आल्या. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान, किंवा वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य लावे खावे बरे असावे सदैव आणि हेची करी हाव संसारिक. रात्रंदिवस त्याला संसार आवडतो, संसारापेक्षा काही आवडत नाही. पण आज तुकोबराय म्हणतात देवा आवडे हे रूप ओजिरे सगुण पाहता लोचन सुखावळे. तुला पाहिल्याबरोबर अंतकरण बरं किती सगुण रूप तुझं गोड आहे. रोज अभंग अभंग म्हणतो बघा, रोज ऐका. सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी, सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी रूप पाहता 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 लुचनी. किंवा ऐका राजसो सुकुमार मदनाचा पुतळा रविश सिकळा लोपली. ऐका दुसरं देवाचं रूप आहे. पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा. किती देवगोड आहे का. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, हो नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला बेस कमी करून मोठं. अलबेला, हो नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला हो नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला अलबेला अलबेला. मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. त्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाला देवाच्या रूपाचं वर्णन ऐकलं. ऐका गोड भाव आहे. देवाच्या रूपाचं वर्णन ऐकलं, अभंग ऐकली, गवळणी ऐकली तर अंतकरण भरून येतं की किती देव सुंदर. किती वर्ष झालं पांडुरंगाला होऊन. वर्ष नाही, युग झाले. 28वं युग सुरू आहे. युगी 28 विटेवर युवा. भगवान कृष्ण परमात्म्याला द्वापार काळातला, प्रभू श्रीराम त्रेतायुगातले, तरी सुद्धा भगवान विष्णू सत्ययुगातले, तरी सुद्धा आजही त्यांचं रूप पाहिलं तर असं वाटतंय नक्की आपल्या कुठंतरी जवळ असतील, कुठंतरी आपल्या जवळ असतील. कारण त्यांच्या रूपात इतकं तेज आहे. पण नुसतं रूप पाहिल्यावर समाधान आहे का. काही काहीचे चेहरे पाहिले की समाधान वाटते, पण देत काहीच नाहीत. नुसते कडक कपडे घालून फिरते देत काहीच नाही. अहो एखाद्या माणसाला भूक लागली आणि पंचपक्वानाचं ताट त्याला दिसलंय आणि नुसतं बघन वापस
जमतंय का नाही. पंचपक्वान्नाचं ताट त्याला दिसलंय, भूकही लागली आहे आणि ते जर मिळालं आणखी त्याच्यात काहीतरी समाधान आहे. बरं, देवाचं रूप पाहिल्यावर नेमकं मिळतं तरी काय आम्हाला? देवाचं रूप पाहिल्यावर ऐका, सगळ्यात मोठी गोष्ट आहे, देवाचं नाव घेतलं की जळतील पापे जन्मा. आणि देवाचं रूप पाहिल्यावर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, हे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. ए, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. देवाचं रूप पाहिल्यावर माणसाला समाधान आहे, नवलच नाही बळी महाराज. देवाचं रूप बघितल्यावर समाधान आहे, आनंदही तितकाच आहे, पण परिणाम त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आहे. मनाला समाधान आहे पण पाहिल्यावर त्याच्यापेक्षा 1000 पटीनं फलदायक आहे. काय केलं तर देवाचं रूप पाहिलं की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, 1 कोटी ब्रह्महत्येची पातकं निस्त देवाचं रूप बघितलं की जळून जातात, रूप पाहिलं की निघून जातात. माणसाला सगळ्या काही गोष्टी कळत्यात हो, सगळ्या गोष्टी कळतात, पण उग माणसं येड्याचं सोंग घेतात. देवाचं रूप पाहिल्यावर किती बरोबर, देवाचं नाव घ्यायला तरी थोडंसं कष्ट आहे, टाळी वाजवावं लागल, तोंडानं नाव घ्यावं लागल, नाव घ्यायला तरी कष्ट आहे, पण डोळ्यानं रूप बघायला काही कष्ट आहे का? अहो, नुसतं बसल्या बसल्या देवाचं रूप बघायचं आहे. आणि देवाचं रूप पाहिल्यावर परिणाम काय होतो? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात, 1 कोटी ब्रह्महत्येची पातकं निघून जातात. माणसं ऐकायचं तेवढं ऐकत नाही असतला भाग नाही ऐकत आहेत. पण असं आहे, मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा. एका येड्याच्या दवाखान्यामध्ये एक येडं भिंतीला कान लावून बसलं. ऐका बरं का, गोड आहे, आपल्यासाठी सांगतोय. येड्याच्या दवाखान्यामध्ये एक येडं भिंतीला कान लावून बसायचं, रोज उठायचं, जेवायचं आणि भिंतीला कान लावून बसायचं. त्याला दुसरा कामच काय नव्हतं. कुठं? दवाखान्यात. कुणाच्या? हां, हे कळालं तरच कीर्तन कळतंय. येड्याच्या दवाखान्यामध्ये ते येडं रोज उठायचं, जेवायचं, जेवायची वेळ झाली की जेवून यायचं आणि भिंतीला कान लावून बसायचं. 6 महिने त्याचा रोजचा नित्यक्रम, 6 महिने. एक दिवशी डॉक्टरला वाटलं की या येड्याला भिंतीतून तर काय ऐका येत नसेल. कोणाला वाटलं? कोणाच्या डॉक्टरला? येड्याच्या डॉक्टरला. येड्याच्या डॉक्टरला असं वाटलं याला भिंतीतून तर काय काय ऐकायला येत नसेल. ते येडं गेलं जेवायला आणि हे डॉक्टर खुर्चीहून उठलं आणि भिंतीला कान लावून बसलं. आणि भिंतीला कान लावून बसलं. 1 तास लोटून गेला, 1 घंटा. 1 घंट्यावरती येडं जेवण करून परत आलं. उड्या माकत माकत राग आला. त्या डॉक्टरला काही ऐकू आलं नाही त्याच्यातून. राग आला, जोराची चापट मारली कानाखाली. चापट मारल्यावर त्या येड्याला रागच आला नाही. ते होतच कोण? ते हसायला लागलं. हसल्यावर त्या डॉक्टरला रागच आला. डॉक्टरला राग आला आणि रागाच्या भरात डॉक्टर म्हणला, अरे किती मूर्ख आहेस, 1 घंटा झालं या भिंतीला कान लावून बसलो, काहीच ऐकाय आलं नाही. ते येडं हसत हसत म्हणलं, मला 6 महिन्यात काही आलं नाही, तुला घंट्यात काय येणार आहे? आयुष्य माणसाचं असंच गेलंय ना. विठाला विठाल. काही माणसं फक्त ऐकायचं तितकं ऐकतात, पण परिणामानं काही घेतच नाहीत. खरंच देवाचं रूप पाहून बघा, 1 कोटी ब्रह्महत्येचे पातकं निघून गेल्याशिवाय राहणार नाही. किती कोटी? 1 कोटी एक ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं इंद्रदेवाला. एका ब्रह्महत्येचं ऐका. आणि एका ब्रह्महत्येच्या पातकानं ब्रह्मदेवानं सांगितलं, लोखंडाचा राड दिला लोखंडाचा, आणि सांगितलं ज्या तीर्थामध्ये हा लोखंडाचा राड तरल त्या तीर्थात जाऊन आंघोळ करून ये. ऐका बरं का, एका ब्रह्महत्येचे पातक लागलं होतं इंद्रदेवाला. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, लोखंडाचा राड, लोखंडाचा दंड हातात दिला आणि जगातल्या सगळ्या तीर्थ फिरण्याकरता जा. ज्या तीर्थामध्ये हा लोखंडाचा राड तरल पाण्यात वर येईल त्या तीर्थात जाऊन आंघोळ करून ये, तुझं 1 ब्रह्महत्येचं पातक निघून जाईल. त्या इंद्रदेवानं जगातल्या 360 तीर्थाला फिरला. आपल्या जगात 360 तीर्थ आहेत. मी काही गेलो नाही, पण नामदेवरायचं प्रमाण आहे बरं, नाही तर पुन्हा म्हणताल तू का गेला.
नामदेव महाराजचं प्रमाण आहे, पाहता राऊळाची पाट आणि तीर्थे घडली 360. 360 तीर्थ मुख्य आहेत, बाकीचे भरपूर आहे, पण मुख्य तीर्थ 360 जगामध्ये आहेत. या इंद्रदेवानं प्रत्येक तीर्थावर जायचं. गेला हा लोखंडाचा राड हातामध्ये घेतला, पाण्यात टाकला. जसा पाण्यात टाकायचा लोखंडाचाच होता, तो बुडला. इंद्रानं तिथं आंघोळ केली नाही, निघाला. हरिद्वार क्षेत्री आला गंगा मैयाच्या किनारी. ज्या गंगाचं पवित्र इतकं आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं गंगात आंघोळ केल्यावर तर पुण्याचं आहे, पण तोंडानं जरी गंगा गंगा म्हटलं तरी पाप निघून जातं. गंगेत गेला, लोखंडाचा राड हातात घेतला, पाण्यात टाकला, जसा बुडाला तसा त्यानं आंघोळ केली नाही. परत ते लाड घेतला, दुसऱ्याकडे गेला. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमच्या ठिकाणी गेला, तीर्थराज प्रयाग ठिकाणी. तिथंही पाण्यात त्या राड टाकला, तिथंही पाण्यात बुडला तो. इंद्रदेव 359 तीर्थ करत फिरला, नाराज झाला थोडासा. ऐका, त्याला वाटलं आता एकच तीर्थ राहिलंय, आपलं एक ब्रह्महत्येचे पाक निघून जात, आपल्याला पापी म्हणूनच मरावं लागतंय काय की. ऐका बरं का, पापी म्हणूनच 359 तीर्थ फिरले आहेत, पण एकाही तीर्थामध्ये हा लोखंडाचा राड तरला नाही. शेवटचं तीर्थ महाराष्ट्रात आला, सोलापूर नावाच्या जिल्ह्यात आला, पंढरपूर क्षेत्री आला. आणि पंढरपूर क्षेत्री आल्याच्या नंतर चंद्रभागेचं तीर्थ त्यानं पाहिलं. चंद्रभागा मैयाच्या जवळ आला, हात जोडले देवाला आणि देवाला सांगितलं, देवा 359 तीर्थ फिरलोय, आता फक्त एकटंच राहिलंय, एकच राहिलंय. हे जर तीर्थ कदाचित आता जर माझा हा लोखंडाचा राड इथं तरला नाही तर माझं काही पाप निघून जाणार नाही. हातात घेतलेला तो लोहदंड होताना इंद्रदेवानं पांडुरंगाला, जगाच्या मालकाला नमस्कार केला आणि तो राड टाकला. जसा लोखंडाचा राड पाण्यामध्ये टाकला, आश्चर्य असं 359 तीर्थामध्ये जो बुडाला होता तो चंद्रभागेच्या तीर्थामध्ये तरल्या गेला. चंद्रभागेच्या तीर्थात तरल्या गेला. त्यानं पटकन उडी मारली, त्याला वाटलं पुन्हा हे बुडल. आंघोळ पटकन केली आणि आंघोळ केल्यानंतर मनाला समाधान वाटलं, आपलं पाप निघून गेलं. तेव्हापासून पुंडलिकरायाच्या समोरच्या तीर्थाला चंद्रभागा तीर्थ म्हणत नाहीत, लोहदंड तीर्थ म्हणतात. लोहदंड तीर्थ आहे पुंडलिकरायाच्या समोरचं जे तीर्थ आहे. कारण इंद्रदेवानं लोखंडाचा राड तिथं आणून तरला होता. जसं गोरोबा काकाच्या विटात पाण्यामध्ये तरंगत होत्या, तसं इंद्रदेवानं आणलेला लोखंडाचा राड पाण्यामध्ये तरला. 1 कोटी ब्रह्महत्येचे पातका होत्या, पांडुरंग परमात्म्याला पाहिल्याबरोबर निघून जातात. 1 ब्रह्महत्येच्या पातकासाठी 359 तीर्थाला या इंद्रदेवाला फिरावं लागलं. आणि 60व्या तीर्थामध्ये आल्याच्या नंतर तो लोखंडाचा राड तडला. आपण भाग्यवान आहेत, महाराष्ट्रातले आहेत, पंढरपूरच्या जवळ आहेत. आणि तिथं गेल्यानंतर महाराज पांडुरंगाचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात, पांडुरंगाचं जर रूप पाहिलं ना, 1 नाही 2 नाही, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आणि पांडुरंगाचं रूप पाहिलं, जगातल्या कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही, जगातल्या दुसऱ्या कोणत्या देवाला जाण्याची गरज नाही. जो या देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरीराव. चंद्रभागा मैया डोळ्यानं पाहिली, सगळीच तीर्थी घडती. अवघीचा घडतीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थी घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. पांडुरंगाच्या एका मंदिराचं एका वस्तूचं वर्णन केलं तर पांडुरंगापाशी गेल्याच्या नंतर माणसाला सहजरित्या मोक्ष आहे. नाही एखाद्याला चंद्रभागेत स्नान करू वाटलं, नाही डोळ्यानं पहा वाटली तर पाहता राऊळाची पाट आणि तीर्थे घडली 360. नाही एखाद्याला पाठ पाहा वाटली, जरा नुसतं वर बघितलं. आणि सध्या माणसं वरी बघून चलायलेत ना. नुसतं वर पाहिलं, कळस जर दिसला त्याला तर तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्कार हा नाश अहंकाराचा. अहंकार सुद्धा नाश पावतो. पांडुरंगाचं वर्णन आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा तुझं हे रूप आम्हाला आवडतं, पाहिल्याबरोबर मनाला समाधान वाटतंय आणि एवढीच इच्छा राहते मनात. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, आता दृष्टी पुढे आईचा ते दूर आहे, आता दृष्टी पुढे आईचा ते दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसा ते दूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा ते दूर आहे.
पुढे ऐसा चतुर आहे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे आता पुढे ऐसा चतुर आहे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हो, हो, हो. अभंगाच्या देवतेच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचं नाव घेऊन सांगताय. देवा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराही जो मी तुझं पाही पांडुरंगा. पांडुरंगा का पांडुरंगाचंच वर्णन केलं? मी आता बोलल्याप्रमाणे सगळे तीर्थ पांडुरंगाच्या समोर आहे, सगळे देव त्याच्या पायाजवळ आहे, सगळं काही एका जवळच मिळत असेल तर दुसरीकडे जावं का माणसानं? आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर आयशी चंद्रभागा आयशे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठ्ठल देव कोटे देव कोटे देव कोटे ऐसा विठ्ठल देव कोटे देव कोटे देव कोटे ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसे भीमा तीर ऐशे भीमा तीर आयशी चंद्रभागा आयशी भीमा तीर आयसा विटीवर देव कोठे असं बघितलंय का कुठं? अहो, आम्ही रोज बघतो महाराज हे लय भारी आहेत दिसायला असे आहेत विठ्ठला आयशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर आणि ऐसा विटेवर देव कुठे. जगाच्या बाजारात जिकडं जाताल तिकडं देव मिळतील पण देवाचा बाप एकाच ठिकाणी मिळेल, ते पंढरपूरला. सगळीकडे देव मिळतील. बरं ते देव मिळालेले कसे आहेत? आपल्या पोटासाठी रडतील, काही मागतील, पण बाबा असा एकटाच आहे, मागत नाही, देतच राहतो. फक्त मागत नाही. विटेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दानशूर दाता. त्याच्या इतकं दातृत्व पुन्हा कुणाकडे आलं नाही महाराज. भगवान कृष्ण परमात्म्यानं प्रभू रामचंद्रानं सुद्धा दिलं काही, पण वारकऱ्याला जेवढं दिलं तेवढं फक्त पांडुरंगानंच दिलं, आणि तेही दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडं नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावी. अगदी सोपा भाव सांगतो, भागवत कथेतला ऐकलेला असेल आपण. द्वारकेचा कृष्ण परमात्मा हा भोगप्रिय आहे, त्याला खायला जास्त आवडतं बरं का. 56 प्रकारचे भोग लावतात रोज मंदिरामध्ये त्याला प्रसाद दाखवण्याकरता. द्वारकेचा कृष्ण परमात्मा हा भोगप्रिय आहे. वृंदावनातला कृष्ण परमात्मा हा शृंगारप्रिय आहे. पण पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रातला जो कृष्ण परमात्मा आहे तो फक्त भजनप्रिय आहे. त्याला फक्त भजन आवडतं. भजन केलं की तो पळत नाचत आलाच. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे. टाळी वाजवा. नाचो कीर्तनाचे रंगे 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 नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 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 ज्ञानदीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे
देवाच्या मालकाला अडवायचं असेल, पंढरपूरच्या मालकाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर बाकीच्या गोष्टी त्याला जास्त नाही. देवाला आवडतं ते फक्त आणि फक्त तो त्या भक्तीसाठी काही न लगे एक भावाची कारण तुका मनी आन विठोबाची. भक्तीनं भावानं त्याचं नाव घेतलं. नाम घेता कंठी पुढे उभा जगजेटी. त्याचं नाव घेतलं की तू आलास. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या अगाध निवारा. म्हणून पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय विनंती करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाही. पांडुरंगा पांडुरंगा आम्हाला असं एवढंच वाटतंय. आणि एकदा का तुझ्या स्वरूपाचं तुझ्या भजनाचं माणसाला वेळ लागलं रे लागलं हे काय होतं. लांतवले मन लागली ते गोरी लांतवले मन लागली ते गोडी. लांतवले मन लागली ते गोरी लांतवले मन लागली ते गोडी. त्या दिव्याला सोनी ऐसे झाले. त्या दिव्याला सोनी ऐसे झाले. ते दिव्याला जोडी ऐसे गोडी. ते दिव्याला जोडी ऐसे त्या घाले. दिव्याला सोनी ऐसे झाले. हो त्या दिव्याला सोनी ऐसे झाले. ते दिव्याला जोडी ऐसे झाले. ते दिव्याला जोडी ऐसे झाले. आता जाती पुढे ऐका त्या तुडाये. आता जाती पुढे ऐका त्या तुडाये. दृष्टी पुढे दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे दूर आहे दूर आहे दूर आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. देवा तुझं रूप पाहण्याची आम्हाला सवय लागली आणि सवय लागल्याचा परिणाम लालचावली मन लागली से गोडी ते जिबेन सोडी ऐसे झाली. तेव्हा तुझ्या रूपाची सवय लागली तुझं रूप पाहण्याची. आणि एकदा का माणसाला चांगली सवय लागली तर पुन्हा वाईट आवडत नाही. आणि वाईट जर सवय लागली तर पुन्हा चांगलं आवडत दोन्ही तसंच आहे ना. चांगली सवय लागली तरी याचं कल्याण आहे. पुन्हा याला वाईट काही आवडत नाही. आणि वाईट सवय लागली तर पुन्हा चांगलं याला काही आवडत नाही. म्हणून लालचावली मन आणि सगळं काही आधी नाही त्या मनाच्या. लागली से गोडी गोडी लागली देवा. आणि तुझ्या भजनाची ज्या दिवशी गोडी लागली जास्त झालं. जास्त झाले जास्त. तुझ्या भजनाची ज्या दिवशी माणसाला गोडी लागली की त्या दिवशी त्याचं कल्याण झालं असं म्हणतात बघा. ऐका. काय योग साधला जन्म तुला लाभला. काय योग साधला जन्म तुला लाभला. हे कोण देव पावला बिचारा भजनासी लागला. बिचारा भजनासी लागला. आतापर्यंत काहीतरी केलं असेल, कोणतं तरी पुण्य तुमच्या आमच्या गाठी असेल. परमार्थाची आवड सहज लागत नाही. कुठलं तरी वाढ वडिलांना केलेले पुण्याचा साठा बहुत जन्मीचे सुकृत तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे. तिळ तिळ पुण्य साठा पडे. तिळ तिळ पुण्य साठा पडे. परी हे बहुता जन्मी जोडे परी हे बहुता जन्मी जोडे. बहुधा जन्मी गोडे बरे बहुधा जन्मी गोडे. नाम तुझे वाचे श्या तुडे
समागम घडी संताचा नाम तुझे वाचिसिया तुझे समागम घडी तिळतिळ पुण्य साचा पडे तरीही बहुता जन्मेचे जोडे नाम तुझे वाचेची आतुडे समागम घडी संतांचे अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन संत महात्म्याचं सानिध्य माणसाला सहजासहजी लाभत नाही. काहीतरी पूर्वजन्मेचं पुण्य असावं लागतं. त्या पूर्वजन्मेच्या पुण्याईनंच आपल्याला या ठिकाणी देवाच्या भजनात पूजनात येता येतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, कैसा संत चरणी पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पण हे अगोदर काय पुण्य फळले बहुता दिवसान भाग्य उदयाचा ठसा. सहजासहजी माणसाला परमार्थाची आवड लागत नाही. तुकोबराय म्हणतात आम्हाला परमार्थाची आवड लागली. तुझं रूप पाहण्याची सवय लागली आहे. आता लालचावली मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. एकदा जर चांगलं पाहण्याची सवय लागली चांगलं ऐकण्याची सवय लागली की माणसाला दुसरं काही ऐकावं वाटत नाही. माणसाच्या सवयीवर ऐका. जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे काही इतिहास घडलेले आहेत ऐका बरं का वाक्य. जगाच्या पाठीवर जेवढे काही आतापर्यंत इतिहास घडले थोर महापुरुष घडले यांच्या सवयी चांगल्या होत्या. यांना शिकवणारे गुरु चांगले होते. यांच्या मार्ग दाखवणाऱ्या थोर युगपुरुष श्रेष्ठ ठरले म्हणून त्यांचा आज क्रांतीसूर्य उगवला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या जातं. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्या जातं. ज्ञानोबराय तुकोबराय 18 पगड जातीतले संत महात्म्य थोर युगपुरुष महाराणा प्रताप असतील अनेक थोर महापुरुष असतील. आज यांचं जे नाव घेतल्या जात आहे ते सहजासहजी नाही घेतल्या जात. कोणाचं सहजासहजी घेतल्या जात नाही महाराज. ऐका आपल्याला ज्ञातच असेल कालच झाली 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी असं म्हटलं जातं ना. पण याच्या पाठीमागलचा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्या डोळ्यासमोर शहारे उभा टाकतात. आजही अंगावरती शहारे उभा टाकतात. असं वाटतंय त्या काळाची अवस्था काय असेल या प्रजेची. त्या काळाची अवस्था जर पाहिलीच माणसाच्या मनामध्ये आज सुद्धा राग येतो. त्या काळाच्या एखाद्या यवनाचं नाव घेतलं तर आज सुद्धा तळपयाची आग मस्तकाला जाते. का तर त्यांनी इतका छळ तुमचा आमचा केलेला. त्या छळाच्या प्रत्येकानं मासाहेब जिजाऊनं मागणं मागितलं. आई भवानीला साकडं घातलं होतं आणि भवानीला साकडं घालून सांगितलं होतं तिनं दार उघड बाई आता दार उघड बाईया दार उघड बाई आता दार उघड बाईया. दार उघड बया आता दार उघड बया हे दार उघड बाई आता दार उघड बाईया दार उघड बाई आता दार उघड बाईया दार उघड बया आता दार उघड बया दार उघड बया आता दार उघड बया. 5-10 मिनिटं राहिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र थोडंसं सांगतो थांबतो. हात वर घ्या सर्वांनी टाळी एक वाजवा. एक पुरुष मंडळ तरुण मित्र मंडळी टाळी वाजवा टाळी. हा शिवाजी महाराज तुमच्यासाठी सांगणार आहे. वा एक ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक युग गुरुल झाले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत झाले. इथं धर्मवीर झाले कर्मवीर झाले शूरवीर झाले दानवीर झाले. या महाराष्ट्राची माती पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राची माती म्हणजे सामान्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराज दिले. याच महाराष्ट्राच्या मातीनं धर्मवीर शंभू राजा दिले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकनेते झाले. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतवीर झाले कर्मवीर झाले महाराणा प्रताप झाले. महाराष्ट्राची माती म्हणजे सामान्य नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊ सारखं रत्न जन्माला आलं. त्या मासाहेब जिजाऊनं तुमच्या आमच्या कपाळावर कुंकू लागावं आपल्या मंदिरावरती कळस दिसावा आपल्या अंगणामध्ये तुळस दिसावी याच्याकरता मागणं मागितलं. मासाहेब जिजाऊ जगदंबेला प्रार्थना करतात. आई भवानीला प्रार्थना करतात. हे भवानी तू प्रत्येकाच्या नवसाला पावणारी आहेस. अनेक दैत्याचा वध केलास. कधी महिषासूर झालीस. कधी महिषासुराला मारण्याकरता जगदंबेचं रूप धारण केलंस ग तू. पण आज आमची प्रार्थना ऐक
दार उघड भैया आता दार उघड भैया दार उघड भैया आता दार उघड भैया यवनाचा नंगा नाच 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 आणि रोज नित्य कर्म ते नीच रोज नित्य कर्म ते नीच ये दार उघड भैया आता दार उघड भैया दार उघड भैया आता दार उघड भैया या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मासाहेब जिजाऊनं मागणं मागितलं आणि त्या जिजाऊची इच्छा पूर्ण करण्याकरता आई जगदंबेनं मा भवानीनं मा आदिशक्तीनं एक क्रांती सूर्य तुम्हा आम्हाला दिला 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर तुमचं आमचं आराध्य दैवत म्हणून ज्याला पूजल्या जातं असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आली पूर्ण महाराष्ट्रात हे साऱ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रे तेसाठी वार झेलले आपुल्या चितळ्या छातीवर हे आपल्या निजड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले माऊळे भरोसा द्या राजावर भरोसा द्या राजावर हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ऐका ही महाराष्ट्राची माती किती पवित्र आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिथं जाताल तिथं प्रत्येक ठिकाणी भगवा पाहिल्या बरोबर हे भगवा तुमच्या आमच्या कपाळाला लागला ना या मावळ्यांच्या पुन्हा जन्म घ्या अशी हे पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हात वर करा हात वर हात हात बोला हर 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 माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संतवीर झाले धर्मवीर झाले पण शंभू महाराज सारखा धर्मवीर झाला नाही कुणाला म्हणतात शंभू राजे ऐका टाळी वाजवत लक्ष द्या वा, कुणाला म्हणतात शंभू राजे माईकवाले थोडा आवाज द्या ऐका शंभू राजाचं चरित्र एका वाक्यात शंभू राजा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या धर्मासाठी आपला प्राणाची आहुती देणारे शंभू महाराज कुणाला म्हणतात शंभू राजा ऐका मुंडके उडवले तरी चालतील पण मान कुणा पुढे झुकणार नाही हात तोडले तरी चालतील पण हात कुणा पुढे जोडणार नाही नजर काढली तरी डोळे काढली तरी चालतील पण नजर कुणा पुढे झुकणार नाही पाय तोडले तरी चालतील पण आधार कुणाचा मागणार नाही अरे गर्व नाही तर माज आहे मराठी मातीचा मर्द मराठा म्हणतात जातीला मोरेल पण वाकणार नाही ऐका मरेल पण हिंदू धर्म सोडणार नाही ही शिकवण दिली माझ्या शंभू राजानं कवी कलश म्हणतो शंभू राजासाठी ऐका हे अफजल खान हे औरंग्या अरे तुझ्या या सैन्यामध्ये अनेक वीर आहेत अनेक शत्रू आहेत अनेक सैनिक आहेत ऐक तोफे तलवारे फौज तो तेरी सारी है हे अफजल
तोहफे तलवारें फौज तो तेरी सारी है, पर अभी सबसे भारी मेरा एक ही शंभू राजा है, मेरा एक ही शंभू राजा है. त्याला म्हणतात शंभू राजा. ऐका, वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्यांच्या नावाचा ठाव, वाऱ्याला सुद्धा लागला नाही त्यांच्या कामाचा ठाव. असं जगात नाही गाव इथं नाही छत्रपतीचं नाव, असं जगात नाही गाव इथं नाही शंभू राजाचं नाव. असं जगात नाही गाव तिथं शंभू राजाचं नाव, असं जगात नाही गाव तिथं शंभू राजाचं नाव. तुला एकदा जोरात सर्व छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोला हर हर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली उफळाला, ओ माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली उफळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. हर 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 महादेव. हर हर महादेव. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हा, हा, हा. तो राज्य मिळवण्यासाठी, तो राज्य मिळवण्यासाठी केल्या हो जाती घेऊन भगवा हाती, घेऊन भगवा हाती केलं तू राज शर्वाणी. आई शिवानी आई शिवाई, बस झालं आता, बस. हो आई शिवाय आई शिवाय आशीर्वाद द्याती, आशीर्वाद द्याती. दैवत छत्रपती माझे दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. बस झाले 11 वाजले म्हणले. ते पुरं आगावच आहेत बरं, सगळे माझ्या गाडी टाका. हो, एक जण तर माईकवरच लाथ हाणली. विठाला विठाल साठी नाही जगले, या राष्ट्रासाठी, या देशासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाच्या हुत्या केल्या. त्याच्यामुळं आज क्रांतीसूर्य तुमच्या आमच्यावर उगवला. आज आनंदानं आपल्याला कीर्तन ऐकता येते, कथा ऐकता येते. हे उपकार जर कोणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी. आता ऐका, झालंय आपलं कीर्तन. भगवान शिवजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांनी खूप कष्ट केलं आहे. पण आपण फक्त आणि फक्त त्यांना 2 गोष्टीवर अलीकडच्या काळात आणून ठेवलं. 19 फेब्रुवारीला खास करून तरुणासाठी एक वाक्य सांगतो ऐका. काल खूप मोठ्या महाराष्ट्रभर जयंत्या झाल्या आहे ना, खूप मोठ्या जयंत्या झाल्या. अलीकडच्या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजाचं इतकं अनुकरण केलं फक्त 2च गोष्टीनं. 1 नंबर दाढीनं आणि दुसरं चंद्रकोर कंदानं, फक्त एवढं. पण दाढी वाढवा, कंद लावा, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण शिवाजी महाराजासारखी दाढी जर वाढवायची असेल, शिवाजी महाराजासारखा गंध जर लावायचा असेल तर आपल्या तोंडात कधी पुढे आली नाही पाहिजे, याची दक्षता घ्यायची. ती खरी जयंती शिवाजी महाराजाला अर्पण असेल. तसं वागणं खरं शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांचं खूप वागणं श्रेष्ठ आहे. त्या वागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराच्या सुनेची बोळवण केली होती. असा एकच राजा होता की ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, तिचा फक्त आदरच झाला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आयुष्यभर माता माऊलीचा आदर करणारे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. तसा आदर जर केला तर मला असं वाटतंय, तू का म्हणी आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. इतकं जरी मागणं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी केलं ना, तरी सुद्धा आपली जयंती साजरी झाली. तरी सुद्धा शिवाजी महाराजाला आनंद वाटेल. गेल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाला हे हिंदवी स्वराज्य आवडत असेल नक्की, पण कधी कधी दुःखही वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 50-50 हजाराचा DJ लावायचा, 50-50 हजाराची घेऊन यायची काय, आणि आनंदानं नाचायचं. शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आणि मर तू बिड्यावडून. नाही, अशी अपेक्षित नाही ना शिवाजी महाराजाला जयंती. शिवाजी महाराजाला जयंती अपेक्षित असेल, कथा कीर्तनामध्ये या, धर्मावरती चाला.
आपल्यासारख्या आपल्या माय बहिणीला जसं आपण इज्जत देतो तसं इतरांच्या माय बहिणीला इज्जत द्यायला शिकलात की राजा छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी झाली. चला, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी तुकाराम तुकाराम